तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। नमस्कार, मी गौरी कुबेर। ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट। सगळ्यात आधी आमच्या सर्व श्रोत्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज पॉडकास्टमध्ये आपण कुठल्या बातम्या ऐकणार आहोत त्याचा आढावा घेऊयात। मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेली मुदत आज संपतेय, त्यामुळे आज सरकार कोणती घोषणा करणार आहे त्यावर मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। दुसऱ्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत, चीनी कंपन्या भारतातील उत्पादन बंद करतायत का? तर उद्या पुण्यामध्ये झोमॅटो, उबर, ओला डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा संप आहे। त्यांच्या काही विशेष मागण्या आहेत, त्या कोणत्या आहेत हे ऐकणार आहोत तिसऱ्या बातमीतनं। वेगवान घडामोडीतनं आपण ऐकणार आहोत, फिरकीपटू बिशन सिंग बेदींचं निधन, अजित पवारांचा जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा, वाघ नखांविषयी मराठी अभिनेत्यांची पोस्ट चर्चेत आणि एक देश एक निवडणूक विषयावर खुद्द निवडणूक आयोगानंच मागितलाय वेळ। तर श्रोत्यांनो, आजची चर्चेतली बातमी आहे दसरा मेळाव्याबद्दल। ठाकरे आणि शिंदे गटात दसरा मेळाव्याची चुरस सुरू आहेच, पण याखेरीज राज्यात आणखी 3 ठिकाणी दसरा मेळावे होत आहेत। शरद पवार, मोहन भागवत, पंकजा मुंडे यांसारखे नेते या मेळाव्यात बोलणार आहेत, त्यामुळे कोणाचा मेळावा गाजणार वाजणार याची उत्सुकता आहे। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला। सुरुवातीला ऐकूयात मराठा आरक्षणाची बातमी। मराठा आरक्षणाविषयी घाईत निर्णय घेणार नाही फडणवीस। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आजची म्हणजे 24 ऑक्टोबरची शेवटची तारीख दिली आहे। या तारखेपर्यंत काहीही निर्णय घेतला नाही तर अत्यंत कडक उपोषण आणि आंदोलनाचा इशारा दिलाय। मात्र भाजपमध्ये या आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका आहे हे समजू शकलेलं नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या आरक्षणाविषयी शंका व्यक्त केली आहे। फडणवीस म्हणाले आहेत की प्रश्न समन्वयाचा आहे। संविधान, न्यायपालिका यांचा समावेश असणाऱ्या गोष्टींमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो। आज घाईघाईत एखादा निर्णय घेतला आणि तो न्यायालयात टिकला नाही तर पुन्हा लोकांकडनं टीका होईल। समाजाला मूर्ख बनवण्याकरता आम्हाला निर्णय घ्यायचा नाहीये, त्यामुळे टिकणारा निर्णय घेऊ असं फडणवीस म्हणाले आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले होते की पुढारलेल्या मराठा समाजाला आरक्षणाची गरजच नाही, परंतु एक घटक असा आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे। लोकसंख्या वाढल्यामुळे जमिनीच्या वाटण्या झालेल्या आहेत आणि मराठा समाजातला शेतकरी अल्पभूधारक ठरतोय, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। मनोज पाटलांनी केलेल्या मागणीसंदर्भात आम्ही अनेक तज्ज्ञांशी बोललो आहोत, याबाबत सरकार निर्णय घेणार आहे। एकीकडे पवार आणि फडणवीस मराठा आंदोलनाविषयी सकारात्मक असल्याचं सांगत असतानाच भाजप नेते नारायण राणे यांनी कुणबी आणि मराठा वेगवेगळे असल्याचं सांगत खरा मराठा कधीही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं विधान केलं होतं। आता या दरम्यान आंदोलनाचा अभ्यास करणाऱ्या समितीनं अभ्यासासाठी आणखी 2 महिने वाढवून मागितले आहेत अशी चर्चा होती। एकूणच काय, आजचा दिवस सरल्यानंतर मराठा आंदोलन नव्यानं उभं राहणार की सरकार आरक्षण जाहीर करणार असा प्रश्न आहे। दिवाळीच्या तोंडावर चीनी कंपन्यांचा धक्कादायक निर्णय, भारतातलं उत्पादन करणार बंद। चीनच्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या वन प्लस आणि रिअलमी यांनी भारतातलं टेलिव्हिजनचं उत्पादन आणि विक्री थांबवली आहे। दोन्ही कंपन्यांनी भारतातल्या स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, पण अचानकच त्यांनी या व्यवहारातून आता बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। चीनची कंपनी शाओमी भारताच्या स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। तज्ज्ञांचं म्हणणं आहे की वन प्लस आणि रिअलमी स्मार्टफोन व्यवसायात कायम राहतील। या कंपन्यांनी भारतात टीव्ही विक्री, चॅनल आणि ब्रँडिंगमध्ये गुंतवणूक केली आहे। याशिवाय नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि डिझनी हॉटस्टार यांसारख्या स्ट्रीमिंग सेवांच्या वाढीमुळे देशातल्या स्मार्ट टीव्हीवरच्या मागणीवर याचा परिणाम झालाय। क्रिकेट विश्वचषकामुळे देशात टीव्हीच्या विक्रीत मोठी वाढ होत असतानाच या दोन्ही कंपन्यांनी टीव्हीचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतलाय। याशिवाय सणासुदीचा हंगामही सुरू आहे, त्यामुळे टीव्हीसह इतर सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत वाढ झालेली आहे। चीनी कंपन्या शाओमी, वन प्लस, रिअलमी, TCL आणि iFalcon यांनी 2017-18 मध्ये भारतातल्या स्मार्टफोन टीव्ही मार्केट्समध्ये जोरदार एंट्री घेतली होती।
या कंपन्यांनी LG, सॅमसंग आणि सोनीपेक्षाही 30 ते 50% स्वस्त असलेले मॉडेल्स लॉन्च केले होते. बाजारावर त्यांची एक मजबूत पकड निर्माण झाली होती. तज्ज्ञांच्या मतानुसार चीनी टीव्ही ब्रँड किंमत कमी करून बाजार काबीज करत होता. त्यामुळे त्यांचं नुकसान वाढलं. त्यामुळे टीव्ही क्षेत्रातलं उत्पादन त्यांनी आता बंद करायचं ठरवलंय आणि आता त्यांचं लक्ष पूर्णपणे स्मार्टफोन मार्केटवर आहे. पुण्यात उद्या झोमॅटो, ओला, उबर डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा संप, गिग वर्कर्ससाठी कायदा आणण्याची मागणी. उद्या म्हणजेच 25 ऑक्टोबरला तुम्ही पुण्यात असाल आणि एखाद्या ॲपवरनं काही मागवायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण संपूर्ण पुणे शहरातल्या ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर तसंच अर्बन कंपनीसारख्या मोबाईल ॲप्लिकेशन्सवर काम करणारे कॅब, रिक्षाचालक व बाईक डिलिव्हरी करणारे पुरुष महिला कामगार संप पुकारणार आहेत. हा संप इंडियन गिग वर्कर्स फ्रंट या समितीमार्फत पुकारण्यात येतोय. केंद्र सरकारच्या सोशल कोड 2020 या कामगार संहितेला अपेक्षा असल्याप्रमाणे तसंच राजस्थान सरकारनं बनवल्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा गिग वर्कर्सना रजिस्ट्रेशन अँड वेलफेअर ऍक्ट मंजूर करावा आणि कामगारांना पिळवणुकीपासून संरक्षण मिळावं यासाठी मागणी करण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे केंद्र सरकारच्या कॅब ॲग्रिगेटर गाईडलाईन्स 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा कॅब ॲग्रिगेटर कायदा हा लवकरात लवकर मंजूर करण्याची दुसरी मागणी आहे. या कायद्यांना येत्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळावी यासाठी 1 दिवसीय संप पुकारण्यात येतोय. राजस्थान हे भारतातलं पहिलं असं राज्य आहे जिथे राजस्थान प्लॅटफॉर्म बेस्ड गिग वर्कर्सना नोंदणी आणि कल्याण कायदा 2023 अधिनियमासाठी विधेयक आणण्यात आलं होतं. या सर्वसमावेशक कायदेशीर चौकटीद्वारे वाढत्या गिग इकॉनॉमी वर्कफोर्सचं नियमन आणि समर्थन करणारं राजस्थान हे पहिलं भारतीय राज्य ठरलंय. या कायद्यान्वये अनेक बेरोजगार आणि असंघटित कामगारांना सुरक्षितता मिळणार आहे. या कायद्यान्वये कामगारांना ओळखपत्र दिलं जातं तसंच त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षिततेची हमी सुद्धा घेतली जाते. हा कायदा ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन, अर्बन कंपनी आणि यांसारख्या प्लॅटफॉर्म्सद्वारे कर्मचाऱ्यांना रोजगाराची हमी देणार आहे. श्रोत्यांना ऐकूयात वेगवान घडामोडी. भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं काल निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. भारतीय फिरकी गोलंदाजीचा पाया बेदींनी रचलाय असं म्हटलं जातं. भारतासाठी एकूण 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या बेदींनी 273 विकेट्स घेतल्या होत्या. ते भारतातील एक उत्तम डावखुरे फिरकी गोलंदाज होते. 1967 ते 1979 पर्यंत क्रिकेटच्या मैदानात सक्रिय असताना त्यांनी भारताकडनं 67 कसोटी सामने खेळले आणि 266 विकेट्स घेतल्या. त्यातल्या तब्बल 22 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. 1 दिवसीय सामन्यातही बेदींनी उत्तम कामगिरी केली होती. भारताकडनं 10 वन डे सामने देखील त्यांनी खेळले होते. बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी जातीनिहाय जनगणना करण्यात आली. अशी जनगणना व्हावी यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. मात्र भाजपनं या मागणीला सातत्यानं विरोध केलाय. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा महाराष्ट्रात देखील अशीच जातीनिहाय जनगणना घेण्याची मागणी केली आहे. नक्की महाराष्ट्रात किती मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, भटके, अल्पसंख्याक आणि किती ओपनमध्ये आहेत हे कळलं पाहिजे असंही अजित पवार यांनी म्हटलंय. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली ही वाघनखं आणि भवानी तलवार ब्रिटनमधनं परत आणण्यासाठी सरकारकडनं प्रयत्न केले जात असल्याचं सांगितलं. आता यावरनं मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगली चर्चेत येते. वाघनखं आपल्याकडे आली आहेत हे चांगलंच आहे, मात्र नतद्रष्ट अफजुल्याचं पोट फाडायला हीच वाघनखं वापरली होती याचा ठोस काही पुरावा सादर झालाय का अशी शंका असून त्यांचं जाणकारांनी निरसन करावं असं म्हणत वाघनखं भारतात परत आणण्याचा आनंद आहे असं आस्तादनं म्हटलंय. एक देश एक निवडणूक या मुद्द्यावर विधी आयोगाकडनं तयारी सुरू आहे. यातच केंद्रीय निवडणूक आयोगानं यासाठी 1 वर्षाचा वेळ मागितलाय. आयोगानं ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सची कमतरता आणि त्यातल्या चिपचा मुद्दा उपस्थित केलाय. ईव्हीएम मशीन्सच्या उत्पादनासाठी साधारण 1 वर्षांचा वेळ लागू शकतो. कोरोना महामारीमुळे तसंच रशिया युक्रेन युद्धामुळे
यंत्रांसाठी लागणाऱ्या सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाल्याचं कळतंय. श्रोत्यांनो, बातमी आहे चर्चेतली आजच्या दसरा मेळाव्याची. दसरा मेळाव्याची उत्सुकता, राज्यभरात 5 ठिकाणी दसरा सभा. गेली अनेक वर्ष दसरा म्हटल्यावर केवळ शिवसेनेचा दसरा मेळावा आठवत असे. पण शिवसेनेतनं फूट पडल्यानंतर शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. राजकीय स्थित्यंतरं झाली. राष्ट्रवादीतनं अजित पवार गट वेगळा झाला. त्यामुळे यंदा राज्यात 5 ठिकाणी दसरा सभा होतीये. सकाळी 8 वाजता नागपूर इथं मोहन भागवत बोलणार आहेत, तर शरद पवार पुण्यात सकाळी 11 वाजता सभा घेणार आहेत. दुपारी 12 वाजता पंकजा मुंडे बीड इथं भवानगडावर सभेला संबोधित करणार आहेत. आणि ज्या मेळाव्यांची चुरस आहे त्या शिवसेनेतल्या 2 गटांचे दसरा मेळावे मुंबईत होत आहेत. शिंदे गटाचा मेळावा हा आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता होणार आहे, तर ठाकरे गटाला शिवाजी पार्कची हक्काची जागा मिळालेली. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. आता या मेळाव्यांसाठी गर्दीचा उच्चांक कसा स्थापित करता येईल यासाठी दोन्ही गटांमध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुंबई लगतच्या गावांमधनं आणि शहरातनं येणारे कार्यकर्ते मेळाव्याला यावेत याची तयारी करण्यात येते. महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरीही मुंबई आमचीच असं सांगण्यासाठी दसरा मेळाव्याचा वापर केला जाईल. कंत्राटी भरती आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पक्षाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांचं दसरा मेळाव्यातलं भाषण शिवसैनिकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. मेळाव्यासाठी शाखांमधनं सैनिक येणार आहेत. एकनाथ शिंदेंसमवेत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघातनं नागरिक यावेत यावर भर दिला जातोय. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचंही यावर्षी मेळाव्यात भाषण होणार आहे. ठाकरे गटानं यंदा शिवसैनिकांसाठी येण्या जाण्याची सोय आणि डब्याची सोय करणार असं सांगितलंय. तर शिंदे गटानं गेल्या वेळी वांद्रे कुर्ला मैदानात मेळावा आयोजित केला होता, त्याऐवजी यंदा आझाद मैदानात मेळावा होतोय. यंदाही शिवसैनिकांच्या येण्या जाण्याची सोय करण्यात येणार आहे. तसंच एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे सुद्धा यंदा काय भाषण करतायत याची उत्सुकता आहे. दरम्यान मुंबईचे डबेवाले कायम शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहत असतात. त्यांनी यंदा या मेळाव्याकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतलाय. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या मराठा आंदोलनाच्या हाकेला ओ देण्याचं त्यांनी ठरवलं असून त्यामुळे कोणताही दसरा मेळावा राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला डबेवाले हजेरी लावणार नाहीत, असं मुंबईचा डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.